इयत्ता 10वी गणित भाग 1 मार्च 2024 ला आलेला हा प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये. बघा मित्रांनो काय विचारलंय या प्रश्नात, इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे हे जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे kx² - 7x + 12 = 0, याचा 3 जो आहे हा एक रूट आहे, तर k ची व्हॅल्यू काढा. मित्रांनो इक्वेशन आहे माझ्याकडे kx² - 7x + 12 = 0. आता याच्यामध्ये मला काय दिलंय x = 3 हे रूट आहे. म्हणजे तुम्हाला या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवरती 3 लिहायचं. एक्सच्या जागेवर 3 लिहिले की तुमचं आन्सर ऑटोमॅटिकली येतं. एकच काम करायचं एक्सच्या जागेवर 3. मग k × x चा स्क्वेअर आहे. त्याच्या जागेवर लिहायचं 3 चा स्क्वेअर. -7 × x च्या जागेवर लिहायचं 3 आणि +12 आपल्या जागेवर = 0. k × 3 चा स्क्वेअर आला 9. -7 3 जा 21 प्लस हा 12 आपल्या जागेवर = 0. आता एक काम करा. 9 × k 9k मायनस प्लस झालं मायनस 21 मधून 12 गेले आपल्याकडे राहिलं 9. बघा 9 राहिलं, मोठ्या नंबरचं साइन या ठिकाणी आपण लिहूयात 9. -9 = 0. आता 9k आपल्या जागेवर -9 आहे, राईट साइडला गेले +9 झालं. मग k = 9 आपल्या जागेवर, हे 9 मल्टिप्लाय इकडे आले डिवाइडेड बाय. सो k = 9 1 जा 9, म्हणजे k ची व्हॅल्यू काय आली 1. कुठला ऑप्शन आहे, तर ए ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सिंपल प्रश्न आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.